आज आपण बाजरीच्या आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करणार आहोत. ह्या कापण्या हिवाळ्यात खूप महत्त्वाच्या आहेत, कारण आपल्याला अमिनो ॲसिड, त्याच्यापासून फायबर मिळते. फायबर हे असे खूप गुणधर्म आहेत बाजरीच्या पिठापासून तयार करण्यासाठी. आज आपण सुरुवात करणार आहोत. बाजरीच्या पिठाच्या कापण्या तयार करण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. चिमूटभर मीठ, थोडे खसखस, 2 वाट्या बाजरीच्या पिठाचे, 1 वाटी गव्हाच्या पिठाची आणि गूळ घेतलेला आहे 1 वाटी. त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकणार आहोत. ते पाहूया. चला तर पाहूया आपण कापण्या कशा तयार करायच्या. त्याच्यामध्ये थोडे एवढा 1 वाटीभर गूळ टाकून घेऊया. आता आपण गरजेनुसार पाणी टाकणार आहोत. चांगलं पाक होईपर्यंत शिजून घेणार आहोत. चांगला आपण त्याचा गुळाचा पाक करून घेणार आहोत. गुळाचा पाक रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये चाळून घेणार आहोत पाकाला. आता आपण या पाकाला थंड होईपर्यंत इथे बाजूला ठेवणार आहोत. तोपर्यंत ह्याच्यामध्ये आपण थोडा पाक टाकून घेणार आहोत. ताटामध्ये आपण गूळ पाक टाकल्यामुळे लवकर थंड होईल. थोड्या वेळ थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत. गुळाचा पाक गारठा थंड झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे पीठ टाकणार आहोत, बाजरीचं पीठ. जसं गरज पडेल तसं आपण बाजरीचे पीठ टाकणार आहोत. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत. काही बाजरीचं पीठ टाकलं त्याच्यापेक्षा अर्ध टाकणार आहोत. मीठ टाकणार आहोत. आता ह्याचं चांगलं आपण पोळ्याचं पीठ कसं मिक्स करतात तसं चांगलं तिमून घ्यायचं आहे. आता हे आपण चांगलं पीठ मिळून घेणार. आता आपण बाजरीच्या पिठाचे उपयोग किती महत्त्वाचा असतो आयुर्वेदिकसाठी, त्यासाठी ते आता आपण मी सांगणार आहे. बाजरीचे नाही का ग्लायकोसिडिक नावाचे एक इंडेक्स कमी करतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण ते नियंत्रित म्हणजे नॉर्मल ठेवण्याचे हे करतो, मदत होते. त्यातील उच्च फायबर सामग्री आणि पौष्टिक घनता याचे स्थिर रक्त करणारे ग्लुकोज पातळी राखण्यासाठी हे एकूणच मधुमेह व्यवस्थापनाचा समर्थन देण्यासाठी उत्कृष्ट पर्याय बनतो. बाजरीचे पीठ थंडीच्या टायमाला खूप महत्त्वाचे आहे. आपण पोळ्या खातो, पोळ्यापेक्षा बाजरीचे पीठ, बाजरीची भाकरी ते खाल्लेलं खूप महत्त्वाचे.